नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. माझ्यासोबत आहेत हिंदू सनातनी धर्मरक्षक राजीव पाटील सर आहेत. मी आता बरेच दिवस त्याला भेटलो. सर्वप्रथम सर, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो मी आणि आमच्या चॅनलवरती स्वागत करतो. काय सांगाल सर, आता दिवाळी चालूच झालेली आहे आणि आपण मंदिरात आहोत. काय सांगाल हिंदुस्थानच्या महाराष्ट्राच्या जनतेला? हरे कृष्ण. माझं नाव राजीव पाटील, जसं ते बोलले तुम्हाला. मग त्या प्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जसं आपण बघतो या मंदिरात म्हणजे किती उत्साहाने भक्त लोक येतात आहे आणि रामांचे दर्शन घेत आहे, रामांच्या भक्तांचं दर्शन घेत आहे, शिवजींचं दर्शन घेतात आहे. आणि जसं लोकांनी दीपदान केलं तेवढं उत्साहाने, तर खूप छान वाटलं आहे. नक्कीच आपण काही दिवस मी बघतो दीप महोत्सव साजरा करत आहात. दीप महोत्सवबद्दल तुम्ही मला माहिती सांगितलेलीच आहे. तर मी पुन्हा एकदा विचारतो, किती आपण दिवस झाले की दीप महोत्सव हा कार्यक्रम साजरा करता आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो? आता मला म्हणजे झालेत एक 12 दिवस झालेत की मी रोज म्हणजे एक जागेवर जाऊन इकडे मी दीपदान जेवढं करू शकतो. आताशी आमचं किती 1200 दीपदान झाले. पण आमचं जे अख्खा ग्रुप आहे त्यांचं ऑलमोस्ट नाही करून एक 20-30 हजारपर्यंत झाले, 30,000पर्यंत झाले सगळ्यांचे मिळून ऑल ओव्हर वर्ल्ड आहेत. नक्कीच सर, तुम्ही जे सनातनी काम करता त्याला आमचा सलामच आहे तुमच्या कामाला. पण हे काम करता आता कुठेतरी असं एवढा मोठा भारतातला सण आहे दिवाळी आणि त्या पिरियडमध्ये तुम्ही काम करता, तर तुम्ही काय सांगाल सनातनी आणि भारतातल्या आणि सर्वप्रथम हिंदू समाजाला काय सांगाल का? जसं दिवाळी हा साजरा आपण करतो, सगळ्या आपल्या घरात आपण चांगले चांगले कपडे घालतो आणि मग जेव्हा रामजींच्या मूर्तीला आपण दंडवत करतो, जेव्हा त्यांची आराधना करतो, तेव्हा आपल्याला सर्वात प्रथम काय करायला पाहिजे, एक घीचा दिया घ्यायला पाहिजे आणि ते पहिले रामजीवरती चढवायला पाहिजे आणि रामजींना एवढंच बोलायला पाहिजे की मी कधी तुम्हाला विसरू नाही शकेन. एवढंच मला फक्त ब्लेसिंग. नक्कीच आपल्यासोबत आहेत राजीव पाटील सर, हे एक मंदिरामध्ये आहेत, सनातनीसाठी काम करतात. तुमच्या कामाला आमचा सलामच आहे. मी थोडं दाखवतो की मंदिरात आहे. त्याचबरोबर पत्रकार आहेत माझ्यासोबत, रामचंद्र, माझे मित्र पण देखील आहेत, ते छान. काय वाटतं रामचंद्रजी, आज दिवाळी चालू झालेली आहे आता आणि बघतोय आपण तुम्ही मंदिरात आलेला आहे. सर्वप्रथम काय वाटतं मंदिराबद्दल, काय अनुभव सांगू शकता? खूप छान वाटतं या मंदिरामध्ये येऊन. मला आधी पहिल्यांदा इथं आलो आहे मी आणि मला एका असं वाटतंय कुठं मी आलो आहे आज. आणि एवढं छान मंदिर, एवढा भारी छान मंदिर आहे. मी पुढं सांगेन काहीतरी महानगरपालिकाने यांना काहीतरी चांगलं मोठं काहीतरी करावा, एक चांगलं अजून थोडं बनवून चांगलं मंदिर मोठं बनवून द्यावा. आम्ही तेवढी कोशिश करू, पत्रकार म्हणून एक कोशिश करू. आणि आज एवढा मोठा सण पण चांगला आहे, आज शनिवार आहे, आज एवढा मोठा हनुमानचा. आणि एक गोष्ट आहे, आज काही दिवसांनी उद्या दिवाळी येते, चालू होते, घरामध्ये दिवा लागणार आहे. पण आपल्या घरामध्ये दिवा लागताना बी समजून घ्यावे काय गोष्टी होते. जनता आहे, जनता काही करते, पण जनता लेखच झाला आहे. आपण एकदम भावनामध्ये चांगली दिवाळी साजरी करा, जोरात करावे, भावनामध्येच करावे. काही असं काही करू नका का या संकट येतात आणि जातात, आपण याच्यामध्ये वाचावा एवढंच आम्ही बोलतो. हॅपी दिवाळी सगळ्यांना. नक्कीच सर. आणि मी तुम्हाला सांगू शकतो, तुमच्या बाजूचे राजीव सर माझे आता बोलत होते, ते स्वतः नवी मुंबईतून आले, तुर्भे गावातून. तर बघू शकता की तुर्भे कुठे आहे आणि कामोठे कुठे आहेत, पण ते आता 11:30 वाजता मंदिरात आहेत आणि त्यांचा दीप महोत्सव कार्यक्रम होतो. आणि मी या सरांना एकच सांगेन, तुमचं काम असंच राहू द्या पुढं आणि तिथपर्यंत तुमचं चाललं होत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकार्य आहे, त्यांचं आम्ही नाव विचारतो. काय मॅडम आपलं नाव काय? दिशा मॅडम, तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण माझ्याकडून तुम्हाला पण. आणि तुम्ही आज इथं आले आणि खूप आनंद झाला आम्हाला. तुम्ही इथं आले, लोक आली, पोट भरून जेवलं. माणसावर जीवनात काही पाहिजे नाही, फक्त शांत पाहिजे जीवनामध्ये, बाकी काय नाही. जीवन माणसाला जातो येतो देवाच्या हातामध्ये, पण जीवन जगावा तर चांगलं जगावा. आणि तुम्हाला पण एकच सांगतो, तुम्ही लोकांची अशीच सेवा करा, बाकी आपले काहीच पाहिजे नाही देवा. नक्कीच आपल्यासोबत राजीव होते, रामचंद्र होते, त्यांनी छान माहिती सांगितली आहे. कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज.